आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठा तमाशा करण्याचं काम केलेलं आहे, ते म्हणजे विद्याधरने आणि विद्याधर आणि आता शिल्पा दोघं जण एकत्र आलेले आहेत। आत्तापर्यंत शिल्पा इकडे युगंधरच्या बाजूने होती, पण अचानकपणे मात्र आता तिला युगंधरने ह्या अशा पद्धतीने वागणूक दिल्यामुळे शिल्पाचा राग अनावर झालाय आणि त्यासाठी तिने आता सामदाम दंडभेद वापरायचं ठरवले। पण शिल्पाला ही गोष्ट माहीत नाहीये की आता विद्याधर हे असं काहीतरी करणार आहे आणि त्यामुळे शिल्पाला विद्याधरची ही युक्ती आवडली नसल्या कारणानेच मात्र आता स्वतः शिल्पा इकडे आता पृथ्वी, प्रांजल आणि मिताली या तिघांना असं काहीतरी सांगणार आहे की त्यानंतर मात्र आता त्या तिघांचा आनंदी आणि युगंधर्वचा राग सुद्धा निघून जाणार आहे। हो प्रेक्षकांनो, हे सगळं शिल्पा करणार आहे, पण शिल्पा हे सगळं का करणार आणि शिल्पा असं काय सांगणार आहे की ज्याच्यामुळे आनंदी आणि युगंधर यांच्या दोघांचा प्रेमाने स्वीकार आता हे तिघजण करणार। सगळं या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आता विद्याधर सांगायला लागतोय, हे बघ ताई, तू काहीही करायचं नाहीये, तू या सगळ्यामध्ये फक्त हातावरती हात ठेवून बसायचा आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा मी जे काही तुला सांगतोय ते बघ। तुला आता अशा पद्धतीने अपमानाचा मी बदला घेणार आहे की उद्याच्या उद्या ती आनंदी या घराबाहेर निघून जाईल। त्यावरती शिल्पा म्हणते, हे बघ, आनंदीलाच फक्त या घराबाहेर काढायचं आहे, बाकी जर का तू युगंधरला किंवा आता मुलांना काही त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मला ही गोष्ट चालणार नाहीये। आणि त्यावरती तो म्हणतो, ताई, असं काही होणार नाहीये, तुला आनंदीचा पत्ता फक्त कट करायचा आहे ना, तर आता तसंच होईल। आनंदीचा पत्ता कट होईल आणि काहीही झालं तरी आनंदी पुन्हा एकदा आता इकडे या घरात येणार नाहीये। शिल्पाला याच्याबद्दल काहीच माहित नाही की हा आता काय करेल, कसं करेल किंवा ह्याच्या मनामध्ये काय चाललंय ते, आणि त्यामुळे शिल्पा आता बिनधास्त आहे आणि ती सांगते, ठीक आहे, तिला उद्याच्या उद्या बाहेर काढण्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं तू कर, फक्त मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव। जर का या सगळ्यामध्ये तू काही चुकीचं केलंस ना, विद्याधर युगंधरला जर का या सगळ्यामुळे त्रास झाला ना, तर गाठ माझ्याशी आहे, मी तुला सोडणार नाहीये, असं म्हणत मात्र आता शिल्पाने विद्याधरला चांगलाच इशारा दिलेला आहे आणि विद्याधरला या सगळ्यामध्ये चांगलीच आता शिल्पाने म्हणजे त्याला आता चांगलंच हे केलेलं आहे। त्यानंतर मात्र आता विद्याधर सांगतोय, ताई, अजिबात काळजी करू नकोस, मी जे काही करणार आहे ना ती गोष्ट फक्त आणि फक्त मात्र आता तुझ्या फायद्याची असणार आहे। एक घाव दोन तुकडे झालं। आता हे सगळं झाल्यावरती मुलांना आता इकडे ते व्हिडिओ आणि आता ते सगळं पाठवत आहे। ज्या वेळेला मुलांना ते व्हिडिओ आणि हे सगळं पाठवलं गेलंय आणि त्याच वेळेला आता इकडे पृथ्वीला काहीच कळायला मार्ग नाहीये। पृथ्वी आता खूपच गडबडलेला आहे। बरं, तोपर्यंत आपण पाहतोय की आता इकडे ज्या वेळेला आनंदी आणि युगंधर हे दोघं जण इकडे आलेले आहेत आणि त्यावेळेला मात्र आता युगंधरला आनंदी साधारणपणे असं का वागतेय, म्हणजे मी जिकडे दाखवतोय तिकडे आता बघतच नाहीये, तर या सगळ्यामध्ये मात्र आता ती म्हणजे आपल्याकडे दुर्लक्ष करते, ती दुसरीकडेच पाहते आहे, असं का होतंय? आनंदीच्या बाबतीत आता काही चुकीचं घडतंय का? आणि म्हणून तो आनंदीला आता मात्र एक टेस्ट करायचं ठरवतो आणि त्यानंतर युगंधर आनंदीला सांगायला लागतो, आनंदी, अगं, मी काय म्हणतोय, मी जे जेवायला मागवलेलं आहे ते तुला आवडतं ना, नाहीतर तू वेगळं काहीतरी मागव। आणि त्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो, तू एक काम कर की तू या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा हे घे ना, म्हणजे हे एकदा वाचून बघ ना, याच्यामध्ये काय काय वेगळे ॲटम आहेत, ते एका बाजूला सगळे इंग्लिशमध्ये ॲटम लिहिलेत, मला काही ते कळत नाही आहेत, असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आनंदी गडबडलेली आहे। आनंदी विचार करते, झालं आता खरा प्रॉब्लेम होणार आहे, म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये इंग्लिशमध्ये काय आहे हे वाचलं नाही तर मालक साहेबांना मात्र आता लगेचच समजणार आहे की मी या सगळ्यामध्ये मात्र आता मला दिसत नाही, अशा पद्धतीने मालक साहेबांना हे सत्य समजायला नको आहे। काय करू मी, काय बोलू आणि काय बोलू नको, तिला काही कळायलाच मार्ग नाहीये। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतोय, बोल ना, काय झालंय? यावरती आनंदी काही बोलत नाही। युगंधर म्हणतो, आनंदी, एक विचारू का, तुझं काही प्रॉब्लेम आहे का?
म्हणजे आता तू इकडे प्रत्येक वेळेला मी बघतो की त्यावेळेला तू आता माझ्याशी बोलताना मानने मी खाली करतेस आणि त्यावरती आनंदी सांगते नाही मालक साहेब मी तुम्हाला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करते। यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो काय बोलू काय तुला मी, अगं आनंदी या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा रिस्पेक्ट देण्यासाठी तू माझ्या डोळ्यात डोळे घालून कधी बघणारच नाही आहेस का। यावरती आनंदी म्हणते नाही मालक साहेब पण ते मला खूप अवघड जाते। यावरती युगंधर विचार करतो असेल कदाचित हीच गोष्ट असेल म्हणून तिला आता ऑकवर्ड वाटत असेल आणि त्यानंतर मात्र आता तो सांगायला लागतो ठीक आहे तुझ्या आता या भावनांच्या आड मी काही येणार नाहीये असं म्हणत युगंधर तो विषय सोडून देतो। बरं हे झालं आपण आता पाहिलेलं आहे की हे लोक घरी आलेत, घरी आल्यावरती त्यांना आता विद्याधरने सगळे व्हिडिओ पाठवलेले आहेत। विद्याधरने ज्या वेळेला व्हिडिओ पाठवलेत आणि त्यावेळेला मात्र आता विद्याधर त्यांना इकडे सांगायला लागतोय बघितलत मी तुम्हाला काय सांगत होतो, ही काली खाली मुंडी आणि पाताळधुंडी ही लोक अशी असतात, म्हणजे आता ही आनंदी तुमची आई आहे हे सत्य तुम्हाला कधीच कळलं नसतं जर मी तुम्हाला सांगितलं नसतं। म्हणजे ह्या दोघांनी किती लपवाछपवी केली आणि त्यांची हिंमत बघा, अवॉर्ड फंक्शनला मात्र आता स्वतःहून ते तिकडे गेले आणि आता तुम्हाला काही न सांगता। त्यावरती मिताली म्हणते बाद झालं। तितक्यात आनंदी आणि युगंधर आले, ते दोघं जण खूप खुश झालेत कारण आपल्या स्वागताला आपली मुलं आधीच उभी आहेत असं त्यांना वाटत आहे आणि म्हणून ते खुश झालेत। खुश होऊन आता ते इकडे आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता अचानकपणे त्यांच्यावरती हल्लाबोल झालेला आहे आणि त्यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो बाद झालं। आत्तापर्यंत इकडे आता आमचा जो समज होता ना तो समज बरोबर होता। आम्ही आता जो विचार करत होतो ना की तुम्हाला आमच्या आईचं आमचं काही पडलेलं नाहीये तेच बरोबर होतं, पण या आनंदीने आम्हाला फूस लावली आणि आम्हाला आता सांगितलं की नाही तुमचे बाबा चांगले आहेत, असे आहेत तसे आहेत आणि त्यानंतर आम्ही आता पूर्णपणे हिच्या बोलण्याखाली आलो, पण गोड बोलून हिने आमचा घात केलाय। आणि त्यावरती आनंदी म्हणते काय झाले पृथ्वी तू इतका का चिडलायस, माझ्याकडून काही चूक झाली का। आणि त्यावरती पृथ्वी सांगायला लागतो चूक म्हणजे काय, तू महापाप केलेला आहेस। आता इकडे आमच्या समोर नोकर बनून राहिलीस आणि नोकर बनून राहत आता तू इकडे या घराची मालकीण आहेस, आमच्या आईची जागा बळकावलेस। हे मात्र या सगळ्यामध्ये तू आम्हाला सांगितलं नाहीस, ही गोष्ट मात्र आता आम्ही सहन करू शकत नाही आहोत असं म्हटल्यावर ती आनंदी सांगते पृथ्वी अरे असं काय बोलतोयस, मी तुला सगळी चिठ्ठी दिली होती ना, मी तुला चिठ्ठी देऊन सांगितलं होतं ना। पृथ्वी म्हणतो कसली चिठ्ठी, काय चिठ्ठी, आणि पृथ्वी सगळं जाळून टाकत आहे। ज्या वेळेला पृथ्वी सगळं जाळून टाकतोय आणि त्यावेळेला मात्र आता पृथ्वी सांगतोय या घरात आम्ही एक पाऊल सुद्धा टाकणार नाही आहोत, आत्ताच्या आत्ता आम्ही हे घर सोडतोय। ज्या घरामध्ये आमच्या आईची जागा आता दुसरं कोणाला तरी दिली जाते ना त्या घरामध्ये मात्र आता आम्ही अजिबात राहू शकत नाही आहोत असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच आनंदी सांगायला लागते एक मिनिट मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुमची आई आहे। आणि त्यावरती पृथ्वी म्हणतो काय सांगितलं होतंस, आम्हाला काहीही सांगितलं नव्हतंच, आम्हाला काही माहितीच नाहीये, आता खोटं बोलून इकडे का स्वतःचा हे करण्याचा प्रयत्न करते आहेस असं म्हणत मात्र आता पृथ्वी इकडे चिडलाय आणि बॅगा भरा आपण आता निघतोय। यावरती युगंधर म्हणतो काय चाललंय, आनंदीने तुम्हाला खरंच चिठ्ठी लिहिली होती। आणि आनंदी सांगायला लागते एक मिनिट माझं म्हणणं ऐकून घ्या, जर का तुम्हाला सत्य माहीत नाही आणि आम्हाला हे लपवायचं आहे तर आम्ही अवॉर्ड फंक्शनसाठी का गेलो असतो, या अवॉर्ड फंक्शनसाठी जाण्यासाठी मात्र आता आम्ही या सगळ्यामध्ये नकार दिला असता ना, आणि मी नकारच दिला होता। यावरती तो म्हणतो आम्हाला तुझं काही ऐकायचंच नाहीये, तुझ्यासारख्या खोट्यारड्या बाईशी आम्हाला काही बोलायचंच नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे विचार करायला लागते शिल्पा, मी विद्याधरला म्हटलं होतं, विद्याधरला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये मुलांना मात्र आता भरडू नकोस, पण विद्याधरने माझं ऐकलं नाही। आणि ती विद्याधरला सांगते मी तुला काय म्हटलं होतं मी तुला की या सगळ्यामध्ये मुलांना आणू नकोस। यावरती तो म्हणतो ताई तू साधी आहेस, अगं मुलांना समोर आणलं म्हणून तर आता ही आनंदी घराबाहेर जाईल ना। यावरती मात्र आता शिल्पा सांगायला लागते आनंदीला घराबाहेर काढताना मला मुलांच्या मधलं आणि युगंधरच्या मधलं आता नातं तोडायचं नाहीये, हे मी तुला आधीच सांगितलं होतं ना असं म्हणत शिल्पा आता चिडलेली आहे। आणि शिल्पा सांगते थांब पृथ्वी मी काय सांगते ते ऐक, आनंदी बरोबर बोलते, आनंदीने जायच्या आधी तुला चिठ्ठी लिहिली होती, आनंदीने या सगळ्यामध्ये तुला आता सांगायचा प्रयत्न केला होता की ती तुझी आई आहे, मला नाही माहिती ही चिठ्ठी कशी बदलली काय बदलली, आणि त्यानंतरच तुला सत्य सांगूनच मग आता ती निघाली होती, ती म्हणजे तिच्या आता म्हणजे ह्या कार्यक्रमाला, नाहीतर ती कार्यक्रमाला जाण्यासाठी सुद्धा आता तयार नव्हती, ही गोष्ट मात्र आता मला 100% माहिती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आनंदी सांगते हो पृथ्वी तुला सत्य न सांगता मी आता कशी कुठे जाणार होते, नाही पृथ्वी तुझा गैरसमज झालाय। फायनली पृथ्वी, प्रांजल आणि आता मिताली या तिघांचा गैरसमज आनंदीने दूर केलाय।
खरं तर आनंदीने म्हणण्याच्या पेक्षा आता इकडे हा गैरसमज दूर केलेला आहे, तो म्हणजे शिल्पाने या सगळ्यामध्ये यांचा आता गैरसमज दूर करत मात्र आता इकडे या चौघांना 5 जणांना एकत्र आणलेलं आहे। एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदललेत आणि ती पण शिल्पाच्यामुळे। ही गोष्ट जरा आता जास्तच महत्त्वाची आहे। एका झटक्यात सगळं बदललंय। पंचकोनी कुटुंब एकत्र आहे।